हाय दोस्तों, नमस्ते। एन के टेक वर्ल्ड चॅनल में आप सभी लोगों का बहुत बहुत स्वागत है। मित्रांनो, आपल्या पिकाची नुकसान भरपाई 72 तासाच्या आत ई पीक पाहणी ॲपवर कशी करायची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकी कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही। मित्रांनो, जसे की तुम्ही पाहू शकता, पीक विमा भरलेल्या सर्व शेतकरी बांधवांना कळवण्यात येते की काढणी पश्चात नुकसानीची वाट न पाहता जेव्हा पिकाचे नुकसान होईल तेव्हा नुकसानीची तक्रार नोंदवा, कारण की यावर्षी नियम बदललेले आहेत। पिकाच्या कोणत्याही वाढीच्या अवस्थेत नुकसान झाल्यास सारखेच नुकसान भरपाई मिळणार आहे, हे लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो। आपण केव्हाही तक्रार नोंदवली तर आपल्याला नुकसान सारखंच भेटणार आहे। मित्रांनो, आपल्या पिकाचे नुकसान झाल्यास तक्रार कितीही वेळा आपण करू शकतो। मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवाचे पिकाचे पावसामुळे नुकसान झाले, पावसाचं पाणी साचून नुकसान झाले, वीज पडून किंवा पुराचे पाणी साचून नुकसान झालेलं आहे, त्याची पीक विमा कंपनीला आपल्याला तक्रार 72 तासाच्या आत द्यायची आहे मित्रांनो। म्हणजे आपल्याला 3 दिवसाच्या मध्ये आपली नुकसान भरपाईची तक्रार विमा कंपनीला क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून मित्रांनो कळवायचे आहे। तर मित्रांनो, आपण पुढे ती तक्रार कशी नोंदवायची ते पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। जर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो, ताकी आम्हाला आणखी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल मित्रांनो। तर चला जाऊया आपण सर्वप्रथम क्रॉप इन्शुरन्स ॲपवर। मित्रांनो, आपल्या जर मोबाईलमध्ये जुनं क्रॉप इन्शुरन्स ॲप असेल तर त्याला अनइन्स्टॉल करून घ्या मित्रांनो। इथून अनइन्स्टॉल करा प्रेस करून मित्रांनो, आणि तुम्हाला प्ले स्टोअरवरून नवीन ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो। मी माझ्या मोबाईलमध्ये पहिलेच ॲप अनइन्स्टॉल करून डाउनलोड केलेलं आहे, म्हणून मला डायरेक्ट इथे ओपन ऑप्शन आलेला आहे। तुम्ही पण इन्स्टॉल करून ओपन करून घ्या मित्रांनो। आपल्याला इथे 4 ऑप्शन भेटत आहेत मित्रांनो, त्यापैकी आपल्याला कंटिन्यू ॲज गेस्टवर जायचं आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्याला जायचं आहे क्रॉप लॉस या ऑप्शनवरती। त्यानंतर मित्रांनो आपल्याला पहिल्या ऑप्शनवर जायचं आहे मित्रांनो, क्रॉप लॉस इंटिमेशनवर जायचं आहे। त्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला मोबाईल नंबर मागत आहे, ते मोबाईल नंबर टाकून OTP टाकून आपल्याला डन करायचं आहे मित्रांनो। आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक OTP येईल, 6 अंकी OTP आपल्याला फिल करून डन करायचं आहे मित्रांनो, आणि पुढे जायचं मित्रांनो। त्यानंतर आपल्याला आपला सेशन म्हणजे आपला खरीप सीझन निवडायचा आहे, आपलं इयर 2024 निवडायचं आहे, आपली स्कीम कोणती आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना निवडायची आहे मित्रांनो। त्यानंतर आपला स्टेट निवडायचा आहे मित्रांनो, आपला जे स्टेट आहे ते। मित्रांनो, आपला स्टेट आहे महाराष्ट्र निवडूया चला, आणि सिलेक्ट करून आपल्याला पुढे जायचं आहे मित्रांनो। आता या ठिकाणी आपल्याला फ्रॉम वेअर डिड यू एनरोल, म्हणजे तुम्ही कुठून तुमचा पीक विमा भरलेला आहे, तर तुम्ही जर बँकमधून भरलेला असेल बँक करा, CSC सेंटर म्हणजे आपला माहिती सेवा केंद्रावरून भरला असेल माहिती सेवा केंद्रावरून करा, आणि जर फॉर्मर ऑनलाईन म्हणजे तुम्ही जर फॉर्मर ऑनलाईन करून जर भरलेला असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करा। शक्यतो सर्व शेतकऱ्यांनी माहिती सेवा केंद्रावर भरलेला आहे, तर मित्रांनो आपण CSC करायचं आहे मित्रांनो, म्हणजे CSC म्हणजे माहिती सेवा केंद्रावर भरलेला आहे, त्यांनी CSC करायचं आहे मित्रांनो, आणि पुढे जायचं आहे मित्रांनो। सिलेक्ट
अनदर ऑप्शनवर जायचं आहे मित्रांनो. इथे आपला डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे मित्रांनो. जे पण आपला डिस्ट्रिक्ट आहे तो डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे मित्रांनो. बीड आहे, बीड टाकायचा आहे. भंडारा, बुलढाणा, धुळे, गोंदिया, चंद्रपूर, जो पण आपला डिस्ट्रिक्ट आहे तो डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपला तालुका, जे आपला तालुका आहे तो टाकायचा आहे मित्रांनो. त्यानंतर आपलं सर्कल जे पण सर्कल आहे मित्रांनो ते आपल्याला इथे सर्कल टाकायचं आहे. त्यानंतर आपली ग्रामपंचायत टाकायची आहे जे आहे ते मित्रांनो. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला नावे येतील. त्यानंतर आपलं विलेज करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपलं क्रॉप नेम करायचं आहे. सोयाबीन असेल, तूर असेल, उडीद असेल, जे आहे आपलं नुकसान झालेलं आहे ते या ठिकाणी क्लिक करून करायचं आहे मित्रांनो. शेतकरी थोडी या ठिकाणी चूक होते मित्रांनो. सर्वावे नंबर म्हणजे मित्रांनो या ठिकाणी काय भरायचं आणि या ठिकाणी काय भरायचं गडबड होत आहे मित्रांनो. ध्यान द्या मित्रांनो. आपल्याला सर्वावे नंबर म्हणजे आपल्याला या ठिकाणी तुमचा गट नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी आपला 1, 2, 3 जो बी आपला गट नंबर आहे आपल्या जमिनीचा तो या ठिकाणी गट नंबर भरायचा आहे. आणि मित्रांनो त्यानंतर मित्रांनो खाली सब डिव्हिजन नंबर म्हणजे आपल्या 8वर नंबर असतो तो 8 नंबर टाकायचा आहे मित्रांनो. इथे जो पण आहे ते 10, 20, 30 जो पण आपला 8 नंबर आहे तो इथे 8 नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी आपला गट नंबर टाकायचा आहे मित्रांनो. आणि त्यानंतर डन करायचं आहे मित्रांनो. मी शेतकऱ्याची माहिती मित्रांनो खाली सेफ्टी रिझनसाठी भरत नाही. आपण आपली माहिती व्यवस्थित भरून घ्या मित्रांनो आणि डन करून पुढच्या पेजवरती लॉग इन करा मित्रांनो. डन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा एक पॉलिसी डिटेल्स येणार आहे मित्रांनो. तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि पुढे जायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी तुमचा पॉलिसी नंबर येणार आहे. त्यानंतर मित्रांनो टोटल आपली पॉलिसी डिटेल्स येणार आहे मित्रांनो. आपल्याला या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्याचं नाव येणार आहे मित्रांनो. या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव, इथं त्याचा जिल्हा, इथे त्याने किती प्रीमियम भरलेला आहे म्हणजे सोयाबीन, उडीद, तूर, कापूस ज्याचा आहे त्याचा इथे येणार आहे मित्रांनो. या शेतकऱ्याने 2 भरलेला आहे, सोयाबीन भरलेला आहे आणि त्यानंतर कापूस, तूर जे पण भरलेलं आहे या ठिकाणी प्रीमियम 2 आणि ज्यांनी 1 भरलेला आहे त्याचं 1च येणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो त्या शेतकऱ्याचं मित्रांनो इथे गट नंबर येणार आहे. इथे 8 नंबर, इथे ॲप्लिकेशन नंबर, इथे किती हेक्टर त्याची जमीन आहे ते येणार आहे. त्याचा विलेज गावाचं नाव येणार आहे आणि कुठून विमा भरलेला आहे CSC सेंटरहून ते येणार आहे मित्रांनो. ते आपल्याला चेक करून मित्रांनो या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि पुढे जायचं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो असा डॅशबोर्ड येईल मित्रांनो. टाईप ऑफ इन्सिडन्स म्हणजे तुमचं नुकसान कसं झालेलं आहे ते येणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला इथे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो असा पेज ओपन होईल मित्रांनो. आपल्याला ॲक्सेस रेनफॉल म्हणजे सध्या आपल्याला अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे मित्रांनो ते टाकायचं आहे मित्रांनो. नाही मित्रांनो ज्यांचं जसं नुकसान आहे त्यानुसार ऑप्शन आहेत मित्रांनो. ते ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करून जो पण तुमचा कोणता नुकसानीचा पर्याय आहे मित्रांनो ते करायचं आहे मित्रांनो. सध्या तर मित्रांनो सगळ्यात जास्त अतिवृष्टी झालेली आहे मित्रांनो त्यामुळे ॲक्सेस रेनफॉल करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला इथे डेट टाकायची आहे मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी इन्सिडंट म्हणजे स्टेटस ऑफ क्रॉसिंग क्रॉप ॲट द टाईम इन्सिडन्स
म्हणजे सध्या तुमचं पीक कोणत्या अवस्थेत आहे ते करायचं आहे मित्रांनो. आपल्याला स्टँडिंग क्रॉप करायचं आहे मित्रांनो. काय करायचं आहे? स्टँडिंग क्रॉप करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचे नुकसान किती झालेली आहे ते इथे टाकायचे आहे. 90%, 80%. त्यानंतर इथे रिमार्क द्यायचा आहे एक्सेस रेनफॉल किंवा असं टाकायचं आहे अतिवृष्टी टाकायचं आहे मित्रांनो. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे असं टाकायचं आहे मित्रांनो. त्यानंतर इथे आपल्याला या ठिकाणी क्लिक करून आपल्या पिकाचे नुकसानीचा व्हिडिओ बनवायचा आहे मित्रांनो. किंवा आपल्याला डॉक्युमेंट म्हणजे मित्रांनो किंवा फोटो इथे द्यायचे आहे मित्रांनो. पिकाचा फोटो द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पिकाचा एक दुसरा व्हिडिओ बनवायचा आहे मित्रांनो त्या ठिकाणचा. आणि आपल्याला मित्रांनो या ठिकाणी अपलोड करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो खाली थोडं स्क्रोल केला तर इथे फार्मर नेम ऑटोमॅटिक खाली घेत आहे मित्रांनो. मी सेफ्टी रिझनसाठी खाली शेतकऱ्याचं नाव दाखवत नाही मित्रांनो. तुम्हाला ते नाव बघून त्याच्या खाली थोडं स्क्रोल करून फॉर्म डन करून सबमिट करून आपल्याला ॲप्लिकेशन नंबर घ्यायचा आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारे आपला क्रॉप इन्शुरन्स नोंदणी झालेली आहे मित्रांनो. ॲप्लिकेशन नंबर घेऊन आपल्याला तो सेव्ह करून ठेवायचा आहे मित्रांनो. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो. धन्यवाद.